नमस्कार, मी हर्ष दुधे तुमच्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचा एकमात्र प्रामाणिक उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य आणि खऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे, प्रवेश प्रक्रियांची माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे, त्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला पाहिजे, त्यांचे पैसे वाचले पाहिजेत. या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्व सहकार्याची गरज आहे ते म्हणजे चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेल कडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असेल, त्यांचे निकाल असतील, कॅप राऊंड असतील, पर्याय कसे भरायचे, कॉलेज कसे निवडायचे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, प्लेसमेंट कुठे चांगलं आहे, ते विविध पदभरतीच्या परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यापीठांचे परीक्षा निकाल, पदभरती परीक्षा अशी सर्वांची 360 इत्थंभूत माहिती तुम्हाला देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला शैक्षणिक दृष्ट्या जर अपडेट राहायचं आहे आणि तुमच्या इथे जर लहान मुलं असतील किंवा जे शिकत असतील त्यांना योग्य शैक्षणिक घडामोडींची माहितीची गरज असेल तर आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचा एक आणखी उद्देश आहे तो म्हणजे आपल्या समाजातील जे तळागाळातील विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत योग्य आणि खरी माहिती गेली पाहिजे आणि ते सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहातून कुठेतरी त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे. या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं मी आग्रहाची विनंती करणार आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलद्वारे देण्यात आलेली माहिती पूर्णपणे विनामूल्य आहे. विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खरी अधिकृत च्या जवळ जाणारी माहिती मिळावी या उद्देशातूनच मी हे चॅनल सुरू केलं आहे. तर एका महत्त्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ते म्हणजे RTE, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. त्याला आपण मराठीत म्हणतो शिक्षण हक्क कायदा. त्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. आपल्याला माहिती आहे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. तुम्हाला अर्ज भरावा लागतो. अर्ज भरल्यानंतर एक लॉटरी सिस्टीम निघते. त्या लॉटरीमध्ये जर तुम्हाला शाळा अलॉट झाली तुम्हाला तिथे प्रवेश घ्यावा लागतो. अशी आतापर्यंतची परिस्थिती होती. त्याच्यामध्ये तुम्हाला खाजगी शाळा या निवडता येत होत्या. मात्र यावर्षी काय झालं, त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला. काय बदल होता नक्की? तर एखाद्या मुलाच्या घराच्या जवळ जर सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल म्हणजे महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्था शाळा असेल तर त्याला प्राधान्याने तिथेच प्रवेश मिळेल आणि त्याच्या घराजवळ जर या दोन्हीपैकी शाळा नसेल तर त्याला नंतर मग खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळेल. म्हणजे थोडक्यात काय तर पालकांना थेट आपल्या घराजवळ असणारी खाजगी शाळा ही निवडता येत नव्हती. त्यांना नाईलाज असतो किंवा काय त्यांना तिथेच सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागेल अशी परिस्थिती आतापर्यंत RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये होती. त्याच्यामुळंच अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांच्या पालकांनी मुलांच्या यावेळेस RTE प्रवेश प्रक्रियेत अर्जच भरले नाही. त्यांनी तिथे कुठे अप्लायच केला नाही. खाजगी शाळा मिळत असल्यामुळे त्यांनी कोणी अप्लायच केला नाही. कारण तुम्ही जेव्हा RTEचा अर्ज भरता त्याच्यामध्ये तुम्हाला शाळा सिलेक्ट करावी लागते डिस्टन्स टाकून. तर तेव्हा सगळ्या घराच्या आजूबाजूला या सरकारी अनुदानित शाळा दिसत होत्या. त्याच्यामुळे त्यांना ती ज्या शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये प्रवेश हवा आहे घराच्या जवळच्या ती शाळाच त्यांना मिळत नव्हती. म्हणून अनेक पालकांनी पाठ फिरवली होती. एक प्रकारे हा एक अन्याय करणारा निर्णय होता. कारण विद्यार्थ्यांना जर असा तुम्ही भेदभाव केला, सरकारी शाळामध्येच काही ठराविक विद्यार्थी शिकतील आणि ठराविक विद्यार्थी ज्यांच्याकडे पैसे आहेत भरपूर ते सगळे खाजगी शाळांमध्ये शिकतील, असा कुठेतरी भेदभाव होत म्हणजे झाला होता असं एका अनेकांचे म्हणणं होतं आणि त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण मिळावं. त्याच्यामुळं अनेक असं सर्वांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे काही संघटना या कोर्टात गेल्या. तुम्हाला याबाबतचा व्हिडिओ मी बनवला आहे तो बघता येईल तुम्हाला. तर त्या कोर्टात गेल्यानंतर त्याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये खूप महत्त्वाचा निर्णय हा उच्च न्यायालयाने दिला आहे. तो म्हणजे की RTE प्रवेश प्रक्रियेला जो अधिसूचना जो बदल केला होता. काय बदल होता मी तुम्हाला सांगितलं तर तो म्हणजे तुमच्या घराजवळ जर सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल तर तुम्हाला खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. म्हणजे ते पर्यायच दिसणार नाही तुम्हाला याच्यामध्ये. एक असा बदल केला होता आणि ह्या दोन नसतील शाळा तरच खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेता येईल. हा महत्त्वपूर्ण बदल होता. तर या बदलालाच न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे. त्याच्यामुळं न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळं आता RTE प्रवेश प्रक्रिया ही परत तुम्हाला नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळं मोठा निर्णय हा झाला आहे आणि पूर्वीप्रमाणेच आता RTE प्रवेश प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. तुम्ही बातम्या सुद्धा वाचल्या असतील आज छापून आल्या आहेत.
त्याच्यामुळं खूप मोठा बदल आहे. तुम्ही जर अजूनही याच्यामध्ये आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज केला नसेल तर तुम्हाला आता अर्जाची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे आणि तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये अर्ज भरता येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाजगी शाळा ह्या निवडता येणार आहे. हा मोठा दिलासा आहे सर्व पालकांना, सर्व त्या मुलांना ज्यांना प्रवेशाची इच्छा आहे खाजगी शाळांमध्ये. आता ज्यांनी अर्ज भरले आहे ऑलरेडी त्यांचं काय? तर त्यांना काही परत करण्याची कदाचित भरण्याची गरज पडणार नाही. त्यांना एक ऑप्शन दिला जाईल. ऑप्शन चेंज करायचा म्हणजे त्यांना एक पर्याय दिला जाईल. त्यांनी जे ऑप्शन भरले आहेत सरकारी किंवा अनुदानित शाळांचे त्याच्यामध्येच एक खाजगी शाळांचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येईल किंवा मग परत रजिस्ट्रेशन करता येईल. तर अशी ही संपूर्ण आताची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांना परत एकदा नव्या सिस्टीमनुसार अर्ज करायला मिळणार आहे. त्याबाबतचं संपूर्ण सविस्तर वेळापत्रक, परिपत्रक हे आर-टीच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होणार आहेत आणि ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना ती एक जी टेक्निकल सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये त्यांना ते पर्याय चेंज करायची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कोणाला काही कारण नाही. सगळ्यांना संधी मिळणार आहे परत एकदा आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायची आणि याच आर-टी प्रवेश प्रक्रियेमधून तुम्हाला खाजगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची ही संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अजूनही अर्ज भरले नाही आहेत त्यांनी तातडीने सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवा. डॉक्युमेंट्सची यादी या आर-टीच्या वेबसाईटवर त्या वेब पोर्टलवर आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मग तुमचा अर्ज तुमची सगळी चाचपणी होईल, पडताळणी होईल कागदपत्रांची आणि त्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मग तुमचा लॉटरी सिस्टीममध्ये समावेश होईल आणि लॉटरी सिस्टीममध्ये समावेश झाल्यानंतर तुम्हाला सगळी ही प्रोसेस ही करता येणार आहे. त्याच्यामुळे आता तरी सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा व्यवस्थित. ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. त्याच्यानुसार सगळी कारवाई ही होईल. लॉटरी एकदा जाहीर झाल्यानंतर मग ती प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तुम्हाला मग ती पडताळणी सगळ्या कागदपत्रांची ही करावी लागणार आहे. काय झालंय अनेक पालकांनी अर्जच भरलेला नाहीये. का तर यावर्षी बाबा खाजगी शाळांमध्ये प्रवेशच मिळणार नाही. केवळ सरकारी आणि अनुदानित शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागेल म्हणून त्यांनी पर्यायच भरला नाही. मात्र आता त्याला स्थगिती मिळाली आहे. नव्याने अर्ज भरता येईल, खाजगी शाळा निवडता येईल. त्याच्यामुळे अधिकाधिक पालकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर दुर्बल आर्थिक घटकातील, वंचित घटकातील जर मुलं असतील, त्यांना शिकायचं आहे, शिक्षणाच्या प्रवाहात यायचं आहे, त्यांना त्यांच्या पालकांना आवर्जून ही माहिती सांगा. जेव्हा जेव्हा ते परिपत्रक प्रसिद्ध होईल मी तर माहिती सांगणारच आहे तुम्हाला इथून पुढे सुद्धा त्या प्रवेश प्रक्रियेबाबत. मात्र असे अनेक पालक आहेत त्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्याच्यामुळेच मी म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही संपूर्ण परिस्थिती आहे आता. त्यांना सुद्धा सांगा की आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये परत एकदा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तुम्हाला खाजगी शाळा ह्या निवडता येणार. त्याच्यामुळे आर-टी प्रवेश प्रक्रिया आता पहिल्याप्रमाणेच म्हणजे पूर्वीप्रमाणेच ही आता सुरू होईल अशी एकूणच शक्यता निर्माण झाली आहे. तर हा एकूणच मला तुम्हाला ही माहिती सांगायची होती. आपल्या घराच्या आजूबाजूला जे पालक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या. जे कोणी सजग पालक हा व्हिडिओ बघत असतील ते त्यांनी आपल्या पॅरेंट्सच्या ग्रुपमध्ये शेअर करावे. जेणेकरून अधिकाधिक समाजातील तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि ह्या आर-टी प्रवेश प्रक्रियेचा जो खरा उद्देश आहे तो हा सफल होईल. त्याच्यामुळं महत्वाची अपडेट आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना जर शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर आवर्जून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या या चॅनलपेक्षा आर-टीच्या वेबसाईटला भेट देत राहा. आर-टीची वेबसाईट बघा. माझ्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा. तिथे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील, काही समस्या असतील याच्याबद्दल तुम्ही पोस्ट करू शकता. बिनधास्त पोस्ट करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कुठली अडचण येत असेल, काही माहिती हवी असल्यास, काही कागदपत्रांबाबत असेल आवर्जून तुम्ही पोस्ट करा. मी त्याला उत्तर देत असतो कमेंटवर. काही समस्या असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आर-टीची वेबसाईट पाहत राहा. आर-टी वेबसाईट तुम्ही गुगलला जरी टाकलं तरी येईल. तिथे डॉक्युमेंट्स आहेत, सगळी प्रोसेस दिली आहे. त्याच्यामुळं काही म्हणजे असं अडचणीचं काम येणार नाही. फक्त अपडेटेड राहा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी सुद्धा माहिती देत राहील. सरकार सुद्धा आर-टी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देईल. गव्हर्नमेंट महाराष्ट्राची वेबसाईट आहे आर-टीची ती लिंक होत असते. तर अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. माझं हे चॅनल इथे सबस्क्राईब केलं असेल तर मी जर्नलिस्ट हर्ष दुधे याच नावाने टेलिग्रामवर सुद्धा आहे. तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला नाविन्यपूर्ण घडामोडींची माहिती भेटत राहील. तर अशाच शैक्षणिक घडामोडींची माहिती तुम्हाला
पाहिजे असेल इथून पुढेही, आणि इथून पुढेही मी विविध प्रवेश प्रक्रिया असतील, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी सगळ्यांची माहिती देणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कॉलेजेस कुठले चांगले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. शाळेंबाबत माहिती देणार आहे. त्याच्यामुळं शालेय शिक्षणाची पण माहिती इथे मिळेल. त्याच्यामुळं सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची विनंती करतो. भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.